बातमी काँग्रेसच्या संदर्भातली तिथं प्रदेशाध्यक्ष कोण होणार याचा सवाल वारंवार उपस्थित होतोय आणि आता नवीन नाव समोर येतंय ते आहे पृथ्वीराज चव्हाण यांचं। यापूर्वी बंटी पाटील यांचं नाव होतं, मात्र बंटी पाटील यांनी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिल्याच्या नंतर पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्र काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशा स्वरूपाची माहिती समोर येतेय। जय महाराष्ट्रला जबाबदार सूत्रांनी ही माहिती दिली आहे। पृथ्वीराज चव्हाण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत आणि आता त्यांच्याकडे राज्य काँग्रेसची जबाबदारी येऊ शकते। विद्यमान स्थितीमध्ये नाना पटोले महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत। त्यांच्याविषयी पक्ष पातळीवर काही नाराजी आहे। त्या नाराजीचा सूर लक्षात घेता वेगवेगळ्या प्रकारची नावं प्रदेशाध्यक्षपदासाठी सातत्यानं समोर येतात, पण सध्या काँग्रेसची जबाबदारी कुणी घ्यायला राज्यात तयार नाही असं दिसत असताना आता ही जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्या गळ्यात घातली जाते की काय हा सवाल उपस्थित होतोय। सुहास पाटील आमचे सहकारी जोडले गेले आहेत। नमस्कार सुहास, आवाज येतोय? येतोय सर, येतोय। काय गावातली बातमी? कराडमध्ये आनंद साजरा होणार का पृथ्वीराज चव्हाण जर प्रदेशाध्यक्ष झाले तर? विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या बदलांच्या हालचालींना वेग आला असून कराडचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतील काँग्रेसच्या हायकमांडनी दिल्लीला बोलवले असल्याने पृथ्वीराज चव्हाण दिल्लीला रवाना झालेले आहेत, जेणेकरून पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झाले असल्याचे सूत्रांकडून समजते। सुहास, जर समजा पृथ्वीराज चव्हाण प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्यासमोर आव्हानं काय असतील? पृथ्वीराज चव्हाण जर प्रदेशाध्यक्ष झाले तर त्यांच्यासमोर पहिलं आव्हान असेल की काँग्रेस पक्षातील विस्कटलेली गडी बसवण्याचे आव्हान असेल। त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थेला काँग्रेसचा जास्तीत जास्त सीटा निवडून आणण्याचे त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल। जी धन्यवाद सुहास, आपण लक्ष ठेवा आणि बाबा मुख्यमंत्री झाले रे झाले, माफ करा, प्रदेशाध्यक्ष झाले रे झाले की लगेच आम्हाला कळवा।